हॅलो फॅमिली. तर दुपारी लंचमध्ये ना मला काही दुसरं बनवायचं होतं. रोज रोज भाजी पोळी खाऊन खूप कंटाळा आला होता. तर मी मस्त म्हटलं डोसा बनवू आज. जे कडधान्य राहते ना त्याचा डोसा बनवला होता. तर कडधान्य एक रात्र अगोदर भिजत घातलं होतं. कडधान्यामध्ये जे आपले काबुली चणे राहतात ते आणि गावाकडचे काळे चणे आणि मूग आणि वाटाणे यांना भिजत घातलं होतं. आणि प्युरी करताना ना 1 चमचा चण्याचं पीठ घेतलं होतं आणि थोडं पाणी मिक्स करून मस्तपैकी अशी बारीक प्युरी बनवून घेतली होती. मी प्युरी बनवून ठेवून दिली होती. उर्वी पोता मारत होती. मी इथं कपडे भांडे करून घेतले होते आणि हे बघा पोपट. खूप दिवसानंतर पोपट बघायला भेटले होते. मी जेव्हा गावाकडे जायची ना वेकेशनसाठी दिवाळी आखाजीला, तेव्हा गावाकडं खूप बघायला भेटायचे. पण आता नाही इतके भेटत पहिल्यासारखं. आता वातावरण नाही आहे गावाकडं पण. तर आणि चटणी मग दुपारी 12 वाजून गेले होते तर पटकनशी उठली, भूक लागली होती तर चटणी बनवली. चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे, खोबरं, मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून घेतली होती आणि स्वादानुसार नमक टाकून घेतलं होतं. मस्तपैकी चटणी बनवून घेतली होती. आणि इथं ओम पण येऊन लागला होता स्कूलमधनं 12:30 वाजता. म्हटलं गरम गरम डोसे काढून घेते बस. आणि हां, मी थोडे 3-4 तास आहे ना उन्हामध्ये ठेवून दिलं होतं बाहेर, जेणेकरून काय थोडं गरमाहट भेटून जाणार म्हणून. आणि त्यात मी इनो सोडा काहीच नाही टाकला, काहीच नाही. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत इतके क्रिस्पी डोसे बनले होते ना, खूपच छान आणि खूप हेल्दी होते. त्यात आपण काहीच नाही टाकलं आहे, फक्त कडधान्यांचाच यूज केलेला आहे आणि फक्त 1 चमचा चण्याचं पीठ टाकलेलं आहे. तर इथं डोसा रेडी होत होता ना तेवढ्यात म्हटलं चटणी बनवून घेते. तर चटणी पण ऑलमोस्ट बनवूनच घेतली होती. एकदम 5 मिनटात रेडी होऊन जाणार असं होतं रेसिपी. आणि एकदम क्रिस्पी बनले होते आणि खूप छान होते. मुलांना पण खूपच आवडले. तर आणि हां फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्या ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. तर मला खूप सपोर्ट करा आणि पुढच्या वर्षी सांगता नाही येत, माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जाणार म्हणूनच तुमच्या आशीर्वादाने आणि सपोर्टमुळं. आणि काही प्रॉब्लेम होत असणार व्हिडिओमध्ये तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, बोलण्यामध्ये का काही क्लिप दाखवण्यामध्ये. तर मला तुम्ही कमेंट करणार नाही ना तोपर्यंत मला समजणार नाही माझी मिस्टेक. तर तुम्ही मला जर माझी मिस्टेक सांगणार तर मला राग नाही येणार, उलटून मी त्यात सुधारणा करणार. तर मुलांना मी पटापटशी गरम गरम डोसा देऊन दिला होता, मुलांना आणि राणीला पण. नंतर राणी इथं काम करत होती बॉक्सचं पण काम ऑलमोस्ट आमचं डन होऊन गेलं होतं. काहीच नाही, फक्त 2च बंडल बाकी होते. म्हणजे आज पूर्ण फायनल होऊनच गेलं होतं काम. तर नंतर तिला पण मी गरम गरम डोसा आणि चटणी देऊन दिली होती. तर मुलांचं जेवण झाल्यानंतर मी पण माझं जेवण एन्जॉय केलं होतं. हां, व्हिडिओ आवडला असणार, तुम्हाला माहिती आहे कायच करायचं ना. अजून एक वेळेस हॅप्पी न्यू इयर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.